आमच्या पिढीमध्ये एक टेलिफोन डिरेक्टरी असायची, हो. जेव्हा लँडलाईन फोन्स असतात. तर तशी एक एआयची टूल्सची एक डिरेक्टरी आहे. जी वेबसाईट पण सोपी आहे लक्षात ठेवायला. AItoolsdirectory.com. आता ह्या वेबसाईटवर मी दर आठवड्यातून एकदा जातो. मग तिथं जसं आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर असतं, तसं जो एआय टूल डेव्हलप केलाय तो माणूस त्याचं टूल तिथं होस्ट करतो आणि त्यातले बरीचशी फ्री आहेत, बरीचशी सबस्क्रिप्शन बेस्ड आहेत आणि मग तुमच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारची एआय टूल्स तिथं तुम्हाला मिळतील. सगळ्यावर एकच टूल हे उपाय नाही. म्हणजे एक मी एआय टूल केलं की त्याला सगळंच येतं असं नाही. आणि एआय मध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की एआयला नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. हे सगळं जे अनालिटिक्स आहे हे 2006 नंतरच्या डिजिटल डेटावर आहे. पण उद्योगामध्ये असं नाही. आता मी अनेक कंपनीच्या बोर्डवर आहे, त्यांच्याकडे अजूनही जुने रेकॉर्ड्स हे कागदावरच आहेत. तो डेटा डिजिटाइज नाहीये, त्यामुळं सर्वज्ञ नाहीये एआय. तसंच जो डेटा 2008च्या पूर्वीचा आहे, पण ती माहिती मानवी मेंदूमध्ये, ज्याला अनुभव म्हणतात, म्हणजे असं लोक म्हणतात की एआय मुळे एक्सपिरियन्स किंवा अनुभव नष्ट होईल. तर हे काही बाबतीत सत्य आहे, पण काही बाबतीत हे शक्य नाही. कारण ज्या व्यक्तीला 2000 सालच्या आधीचा काम करायचा अनुभव, त्यांच्याकडचे काही त्यावेळच्या ग्राहकाचे अनुभव हे असतील, तर ते एआयला कुठे माहिती आहेत? ही लोक महत्वाची नाहीत का? त्यामुळे सरसकट असं विधान बरोबर नाही की एआय सगळेच जॉब संपवेल.